या महोत्सवाला भेट देण्यासाठी काही बांधव आले, ते मराठी असूनही सुद्धा त्यांनी बंगाली पेहनावा केला आहे। काय नेमका त्यामागचा संदेश आहे? तुम्ही मराठी आहेत, मात्र एकदम तुम्ही जो पेहनावा केला आहे तो बंगाली आहे, काय संदेश देण्याचा प्रयत्न आहे तुमचा? बंगालमध्ये भाजपाची जी घोडदौड होती आणि आज ज्या जागा जिंकलेल्या आहेत, हा एक आनंदाचा क्षण आहे। आणि किती वाईट परिस्थितीतून हिंदू तिथे जात होता हे आता कळतं आहे। आणि त्या हिंदू आपल्या भाऊ बहिणींना चांगलं आयुष्य मिळावं ही एक कामना आम्ही या मागेची करतो आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बंगाल हे आमचं आहे, आम्ही पण बंगालला आमचं मानतो। आणि महाराष्ट्रात असो किंवा इतर कुठेही असो, बंगाल हे आमचं यामागची ही भावना आहे। म्हणून आम्ही हा वेशभूषा केला की आज जरी बंगालमध्ये जरी तिथे शपथविधी असला तरी तो आम्हाला आनंद देणाराच आहे आणि त्याचा एक आनंदोत्सव म्हणून आम्ही ही बंगाली वेशभूषा केलेली आहे। तुम्ही शंखनाद सुद्धा केला आहे, नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न होता तुमचा शंखनादाच्या मागे? शंखनाद बंगालीमध्ये लोकांमध्ये शंखनादाशिवाय कुठलीही चांगली गोष्ट सुरूच होत नाही। तर मी शंखनाद यासाठी केला की ही भाजपाचं नवीन सरकारसाठी हा शंखनाद आहे की इथून सगळं शुभ होणार, इथून सगळं शुभ व्हावं म्हणून शंखनाद केला। नक्कीच शुभ होणार या संदेशासाठी त्यांनी हा शंखनाद केला। तुम्ही सुद्धा बंगाली पेहनावा घातला आहे, काय तुम्ही नेमका संदेश देण्याचा प्रयत्न करताय, काय सांगाल? आज खऱ्या अर्थाने पहाट झाली आहे पश्चिम बंगालमध्ये। जे अतोनात अत्याचार 1950 पासून आजपर्यंत घडत आले होते त्याला पूर्ण छेद देऊन BJPचं सरकार बहुमताने आलेलं आहे। स्त्रियांवर अत्याचार असो की अजून कुठल्याही घटना असो, त्याचा आज पहाट झाली म्हणता येईल पश्चिम बंगालमध्ये, जी भाजपाच्या रूपाने उदयास आली। आणि या पहाट उदयास येण्याचे कारणीभूत आहेत नरेंद्र मोदी, माननीय नरेंद्र मोदी। आज तिथे शपथविधी पूर्ण होत आहे बंगालमध्ये, तुम्ही काय तुमच्या भावना आहे, काय तुम्ही व्यक्त करा? मी अत्यंत आनंदित आहे। पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये 50 वर्षानंतर, जवळजवळ 50-60 वर्षानंतर भाजपचं स्वदेशी सरकार येते आहे। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जन्मभूमी वंगभूमी यामध्ये खऱ्या अर्थाने पहाट आणि खऱ्या अर्थाने स्वदेश आलेला आहे असं मी मानतो। लोकांच्या भावना अतिशय आनंदी आहे। तिथे लोक व्यक्त होत आहे की पश्चिम बंगालमध्ये जो शपथविधी सुरू आहे त्याचा आनंद हा नागपूरमध्ये व्यक्त केला जातो आहे। आणि अशा प्रकारे बंगाली वेशभूषा आणि बंगाली पेहरावा घालून सर्व जे आहे जमा झाले, मराठी बांधव असले सुद्धा तरी ते बंगालला आपलं समर्थन दर्शवत आहे आणि आपल्या वेशभूषेतून, आपल्या बोलीभाषेतून ते त्यांना समर्थन देत आहे। आणि झालमुरी महोत्सव हा नागपूरमध्ये साजरा होत आहे। कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र 24 नागपूर।